तेव्हा भाजपची सरकार केंद्रामध्ये नव्हती. ते काँग्रेसची सरकार होती. तेव्हा काँग्रेसमध्ये खूप घोटाळे चालू होते. 2G घोटाळे, कोल घोटाळे. तेव्हा माझ्या मनात एकच आला, की भारतीय जनता पार्टी या एकमेव पक्ष आहे, जे भारतात आणि हिंदुस्थानला या जगामध्ये मोठा करू शकतात प्रवास माझा. आणि खरं सांगू तर मी 2007 साली माझा पहिला पद मी घेतला होता, वॉर्ड महामंत्री. मी वॉर्ड महामंत्री होतो, नंतर मी मंडल महामंत्री होतो, त्याच्यानंतर मी मंडल अध्यक्ष होतो आणि त्याच्यानंतर मी मुंबईचा उपाध्यक्ष झालो आणि 7 वर्ष मुंबई महामंत्री करून मी काम केलं. आता माझी पार्टीने मला अध्यक्षपद नियुक्त केलं. कसा स्टार्टअप करायचं आहे, रोजगार आहे, कौशल विकास आहे आणि आज तरुण त्यांना कोणताही बिझनेस ते करतात, ते अभ्यास करतात. त्यांना टेन्शन खूप होतात. आजच्या युवकामध्ये ते टेन्शन घेऊ लागले. तर याच्यासाठी आम्ही युवा मोर्चा जनजागृती पूर्ण मुंबईवर आम्ही प्रोग्राम घेणार. तर त्या माध्यमातून आम्ही युवकांना सपोर्ट करून त्यांना टेन्शन फ्री करायला आम्ही प्रयत्न बघितलं आम्ही. नरिमन पॉइंट आहे, जुहू आहे बीचवर आणि ज्या ठिकाणी युवक जास्त उभा राहतात, आम्ही त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आम्ही ड्रग फ्रीचा आम्ही कॅम्पेन करणार. तर आम्ही स्टुडंटसाठी आम्ही काम करतो. नॉर्मल कार्यकर्त्यासाठी आम्ही पण त्यांच्या घरी जाऊन त्यांना काय अडचण आहे त्याच्यासाठी आम्ही पण काम करतो. कसं ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही करतो, मेडिकल कॅम्प करतो आम्ही फ्रीमध्ये, आम्ही चष्मा पण वाटतो. तर आंदोलन आम्ही करतो. त्याच्याबरोबर आम्ही जे सगळे आपले कार्यक्रम आहे, सामाजिक कार्य ते पण आम्ही करतो. भाजप युवा मोर्चा हे भारतीय जनता पक्षाचं युवकांशी जोडणारं एक महत्वाचं संघटनात्मक व्यासपीठ आहे. नव्या पिढीला राजकारणात सकारात्मक दृष्टिकोनातून सहभागी करून घेणं आणि पक्षाच्या विचारधारेची मांडणी युवकांपर्यंत पोहोचवणं हे युवा मोर्चाचं मुख्य उद्दिष्ट. काही दिवसांपूर्वीच मुंबई भाजपने आपली कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात मुंबई भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी दीपक सिंग यांची नियुक्ती केली आहे. मुंबईसारख्या मोठ्या आणि राजकीय दृष्ट्या महत्वाच्या शहरात युवा मोर्चाची ताकद वाढवणं आणि संघटन बळकट करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आज संवाद साधण्यासाठी आहेत दीपक सिंगजी. सर नमस्कार, महा MTV मध्ये तुमचं नमस्कार खूप मॅडम. खूप स्वागत आहे. सर माझा पहिला प्रश्न आहे, भारतीय जनता युवा मोर्चाचं अध्यक्षपद तुम्हाला मिळालंय, एवढी मोठी जबाबदारी मिळाली आहे, काय भावना आहेत? मी अगोदर मॅडम आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजींना मी खूप खूप धन्यवाद करेन, की माझा पॉलिटिकल बॅकग्राऊंड काय नव्हतं आणि माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्त्यांना एवढा मोठी जबाबदारी दिल्या, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा अध्यक्षपद माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे आणि जबाबदारी पण आहे. या पक्षाने ज्या ज्या विश्वास माझ्याकडे दिलाय, हे माझ्यासाठी प्रेरणा आहे. तर पक्षाने जे पण माझ्यासाठी एक सामान्य कुटुंबातून मी आलो आहे आणि ज्या पक्षाने मोठ्या प्रमाणे माझ्यावरती जे विश्वास दाखवला आहे, हे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे, की युवा मोर्चामध्ये येण्यामागची तुमची काय प्रेरणा होती आणि तुमचा राजकीय प्रवास कसा सुरू झालाय? मॅडम, माझा राजकीय प्रवास खरं सांगतो तुम्हाला विद्यार्थी जीवनातच सुरू झाला. जेव्हा मी 11वी आणि 12वीला होतो 2007 मध्ये. तेव्हा भाजपची सरकार केंद्रामध्ये नव्हती. ते काँग्रेसची सरकार होती. तेव्हा काँग्रेसमध्ये खूप घोटाळे चालू होते. 2G घोटाळे, कोल घोटाळे. तेव्हा माझ्या मनात एकच आला, की भारतीय जनता पार्टी या एकमेव पक्ष आहे, जे भारतात आणि हिंदुस्थानला या जगामध्ये मोठा करू शकतात. आणि तेव्हा 2014 मध्ये नरेंद्र मोदीजी पण आले आणि आपले देवाभाऊ आले. त्यांच्या प्रेरणा करून मी युवा मोर्चा सुरू केले प्रवास माझा. आणि खरं सांगू तर मी 2007 साली माझा पहिला पद मी घेतला होता, वॉर्ड महामंत्री. मी वॉर्ड महामंत्री होतो, नंतर मी मंडल महामंत्री होतो, त्याच्यानंतर मी मंडल अध्यक्ष होतो आणि त्याच्यानंतर मी मुंबईचा उपाध्यक्ष झालो आणि 7 वर्ष मुंबई महामंत्री करून मी काम केलं. आता
आहे. माझी पार्टीने मला अध्यक्षपद नियुक्त केलं आहे. आता युवा मोर्चाचं अध्यक्षपद तुम्हाला मिळाले, तर मुंबईसारख्या मोठ्या शहरात युवा मोर्चाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठीची तुमची काय रणनीती असेल? आम्ही तर मॅडम युवा मोर्चाचा प्रत्येक विभागामध्ये आणि प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही नवयुवक आम्ही जोडूया आणि तिकडे आम्ही युवा नेतृत्व आम्ही तयार करण्याचे आम्ही प्रयत्न करणार. आमच्या आता संघटन आहेच तिकडे, लेकिन अजून आम्ही नवीन लोकांना जोडून आणि जे पण कार्यक्रम आहे राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा कसा लोकांपर्यंत आम्ही पोहोचूया याचे आम्ही प्रयत्न करणार. आपण बघतो सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. तर सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करणार आहात तुम्ही? आज आज जो जनरेशन आहे मॅडम, तो सगळे युवक आणि युवती सोशल मीडिया माध्यमातून ते जोडले गेले आहे. तर आम्ही पण युवा मोर्चा असा प्रयत्न करणार की सोशल मीडिया माध्यमातून त्यांच्या जे सरकारी योजना आहे आमची ते कशी त्यांच्याकडून आम्ही पाठवायचं आहे ते आम्ही ठरवूया. आणि युवकांसाठी आम्ही वेगळे वेगळे ते आम्ही पॉडकास्ट करणार. असा काय एक उपक्रम आम्ही युवा मोर्चा मुंबईतर्फे आम्ही चालू करणार, पॉडकास्ट करणार आणि पण लिंक पण देणार त्यांच्यासाठी की कसे प्रत्येक युवासाठी आम्ही त्यांच्या जे पण कार्यक्रम आहे आम्ही कशा ते युवकांपर्यंत ते आम्ही पोहोचायचं. तर एकमात्र सोशल मीडिया असा उपक्रम आहे जे आम्ही ऑन द स्पॉट आम्ही त्याच्यात पोहोचू शकतो. मॅडम, मुंबईमध्ये 227 वॉर्ड आहे आणि 36 विधानसभा आहे आणि 6 लोकसभा क्षेत्र आहे. तर आम्ही सोशल मीडियाचे आम्ही टीम आमचं तर आहेच, पण आम्ही नवीन लोकांना आम्ही 227 वॉर्डामध्ये आम्ही त्यांना पदावर आम्ही घेणार आणि ते 36 विधानसभावर आम्ही घेणार आणि 6 लोकसभावर. तर सरकारची जे पण योजना आहे माहिती द्यायचं आहे युवकांना, ते आम्ही थेट त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. सर, मुंबईतील युवकांसमोर आज कोणती मोठी आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटतं? युवकांसमोर मॅडम एक तर कसा स्टार्टअप करायचं आहे, रोजगार आहे, कौशल विकास आहे आणि आज तरुण त्यांना कोणताही बिझनेस ते करतात, ते अभ्यास करतात, त्यांना टेन्शन खूप होतात. आजच्या युवकामध्ये ते टेन्शन घेऊ लागले. तर याच्यासाठी आम्ही युवा मोर्चा जनजागृती पूर्ण मुंबईवर आम्ही प्रोग्राम घेणार. तर त्या माध्यमातून आम्ही युवकांना आम्ही सपोर्ट करून त्यांना टेन्शन फ्री करायला आम्ही प्रयत्न करू. आपण बघतो की आजचा तरुण ड्रग्सच्या विळख्यात अडकलाय. तर ड्रग्स पासून सुटका होण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? मॅडम, आम्ही असं ठरवलंय आता की आम्ही प्रत्येक कॉलेज बाहेर समोर आम्ही ड्रग्स फ्रीचा आम्ही युवा मोर्चा माध्यमातून आम्ही प्रचार करणार. आणि जसं मेन स्पॉट आहे बघितलं आम्ही नरिमन पॉइंट आहे, जुहू आहे बीचवर, आणि ज्या ठिकाणी युवक जास्त उभा राहतात आम्ही त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आम्ही ड्रग फ्रीचा आम्ही कॅम्पेन करणार आणि डिजिटल माध्यमातून आम्ही करणार, त्यांना मदत करणार की एक हेल्पलाईन करणार. जेव्हा तुम्हाला कोणी ड्रग विकता तुम्ही बघितलं तर या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आम्ही पोलीस त्याच्यावरती कारवाई करणार. भाजपच्या ध्येय धोरणांबाबत युवकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? अनेक असं उपक्रम आहे आणि अनेक योजना आहे केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचं, जे खरं मायने ते युवकांपर्यंत पोहोचू शकलं नाही. तर आम्ही युवकांचे संवाद साधून मुंबईभर आणि प्रोग्राम करून ते कसं युवकांपर्यंत आम्ही पोहोचूया यासाठी आम्ही काम करतो. महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक अडचणींना सामोरं जावं लागतं. तर विद्यार्थ्यांच्या अशा अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आमचे मुंबईच्या सर्व कॉलेजमध्ये आमच्या स्टुडंट सेलचा युनिट आहे आणि आम्ही युवा मोर्चा माध्यमातून आम्ही सगळ्या कॉलेजेसमध्ये ते आपले युवा मोर्चाचे कार्यकर्ता आहे, स्टुडंट सेलचे कार्यकर्ता त्याच्यामध्ये ते आहेत. आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या काही पण प्रश्न असतात आम्ही त्यांना क्लिअर करणार. कोणत्याही आंदोलनाची वेळ आली की बऱ्याचदा युवा मोर्चाचे कार्यकर्ते आघाडीवर दिसतात. पण आंदोलनापलीकडे जाऊन युवा मोर्चाचं संघटन युवकांपर्यंत कसं कार्यरत राहू शकते यासाठी तुमच्याकडे काही कल्पना आहे? मॅडम, युवा मोर्चा मुंबई फक्त आंदोलन करत नाही,
ते आंदोलन सोडून ते खूप सामाजिक पण कार्य करतात. जसा ब्लड डोनेशन कॅम्प करतात, न्यू वोटर रजिस्ट्रेशन करतात, वोटर नवीन जोडायसाठी, नवीन युवकांसाठी. आम्ही मेडिकल कॅम्प करतो. कोविडमध्ये आम्ही खूप कार्य करतो. तर आम्ही सगळे सामाजिक कार्य पण करतो आणि आंदोलन पण करतो. आम्ही सगळे काय ते करतो. ज्या एन्व्हायरमेंटचा विषय असो, ज्या कोविडचा काल असो, तर आम्ही स्टुडंटसाठी आम्ही काम करतो. नॉर्मल कार्यकर्त्यासाठी आम्ही पण त्यांच्या घरी जाऊन त्यांना काय अडचण आहे त्याच्यासाठी आम्ही पण काम करतो. कसं ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही करतो, मेडिकल कॅम्प करतो आम्ही फ्रीमध्ये, मग आम्ही चष्मा पण वाटतो. तर आंदोलन आम्ही करतो. त्याच्याबरोबर आम्ही जे सगळे आपले कार्यक्रम आहे, सामाजिक कार्य ते पण आम्ही करतो. क्रीडा हा युवकांचा अत्यंत जीवाभावाचा विषय आहे. परंतु मुंबईतील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स किंवा स्पोर्ट्स कोचिंग हे सगळ्याच तरुणांना परवडेल असं नाहीये. तर अशा होतकरू खेळाडूंच्या क्रीडा प्रशिक्षणासाठी भाजप युवा मोर्चाच्या वतीनं आपण काय कार्यक्रम मॅडम, राबवणार? आम्ही एक मोठा कार्यक्रम केला होता, सीएम चषक देवेंद्रजीसाठी. आम्ही पूर्ण मुंबईमध्ये आम्ही सगळ्या प्रकारचे आम्ही गेम तिकडे, क्रिकेट असो, कॅरम असो, फुटबॉल असो, आणि लाखो तादादमध्ये युवकांनी त्याच्या स्पोर्ट्समध्ये त्यांनी स्पर्धा रजिस्टर केले होते आणि पूर्ण मुंबई युवकांना त्यांना खूप संधी भेटली होती. तर असे आम्ही मोठा मोठा कार्यक्रम आम्ही युवकांसाठी आम्ही मुंबईमध्ये करणार. जेव्हा मुंबईचा जे स्पोर्ट्समॅन आहे त्यांना आम्ही मदत पण करूया आणि त्यांच्यासाठी खूप मोठा मोठा आम्ही कार्यक्रम पण घेणार. ऑगस्टमध्ये आम्ही युवा मॅरेथॉन पण घेतले होते, जेव्हा मध्ये करीब करीब 15-20 हजार युवकांनी पार्टिसिपेट केले होते. तर असं असं आम्ही अलग अलग आम्ही दरवर्षी आम्ही घेणार असंच कार्यक्रम. मुंबई युवा मोर्चा अध्यक्षपदाची धुरा तुम्ही आता सांभाळली आहे. अशा वेळी आता मुंबईतील युवकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी मुंबई युवकांना एकच संदेश देणार, की तुम्ही पॉझिटिव्ह थॉट घेऊन आणि मेहनत करून तुम्ही महाराष्ट्र आणि देशाला तुम्ही प्रोग्रेस करायला, भारताला तुम्ही समर्थन द्या. आणि आज युवकांना मी अजून एक संदेश देतो, की तुम्ही टेन्शन फ्री राहा आणि तुम्ही ड्रग्स पासून दूर राहा. हा माझ्या युवकांना संदेश आहे. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा आम्हाला वेळ दिला आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. थँक्यू सो अ, तर हे होते भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष दीपक सिंगजी. ड्रग्ज फ्री मुंबई हाच आता युवा मोर्चाचा ध्यास आहे, असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. कॅमेरा पर्सन जयेश पाटील सह मी अवंती भोयर, महा MTV मुंबई.